हॅलो फ्रेंड्स, आजचा सेशन आपण मॅथमॅटिक्सचा सेशन स्टार्ट करतोय जे नीट JEE 2022 या बॅचसाठी असेल. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत असेल या सेशनमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की आपण मॅथमॅटिक्स जो हा सब्जेक्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जरी आपण नीटचा स्टडी करत असेल तर आपल्याला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट हा स्किप करायचा नाही, कारण हे आम्ही आमच्या अनुभवातून सांगतोय. मॅथमॅटिक्सचा जर सब्जेक्ट आपण स्किप केला तर प्रॉब्लेम काय होतो, जवळपास 60% न्यूमरिकल फिजिक्सचे असतात आणि 40% केमिस्ट्रीमध्ये पार्ट्स असतो, मॅथमॅटिक्सचा पार्ट असतो. आणि तिथं मुलं हे ब्लँक असतात आणि तिथं मुलं स्कोअर करण्यासाठी कमी पडतात जर मॅथमॅटिक्स स्किप केलं तर. कारण आम्ही हे ॲनालिसिस केलेलं आहे मागच्या 16 वर्षामध्ये. ह्या गोष्टी सगळ्या ॲनालिसिस करून आपल्याला 11thला मॅथ सब्जेक्ट हा कंपल्सरीच ठेवायचे आणि मॅथचा अभ्यास आपल्याला सिरियसली करायचे. कारण मॅथच्या सब्जेक्टमुळे जे आपलं मॅच्युरिटी आहे, जी आपली माइंड ॲबिलिटी आहे, ही जी वाढती ती बाकी कोणत्या सब्जेक्टमुळे वाढत नाहीये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मॅथला आपल्याला सिरियसली अभ्यास करायचे. वी आर हेअर म्हणजे आम्ही इथे आहोत. तुम्ही जरी 0 स्टार्ट करायचं असेल मॅथला, काही विद्यार्थ्यांच्या मनस्थितीमध्ये भीती असते की मॅथ सब्जेक्ट खूप डिफिकल्ट आहे, मॅथ सब्जेक्ट खूप अवघड आहे. पण असं काही नाही, मॅथ सब्जेक्ट खूप सोपं आहे. आपल्याला खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितलं जाईल. आपल्या मनामध्ये पूर्ण मॅथ हे बिंबवलं जाईल. फक्त तुम्हाला आमच्या सोबत राहायचे आणि जेवढे इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्या फॉलो करायचे आणि नक्कीच तुम्ही करताल. तर एक छोटीशी अशी इन्स्ट्रक्शन होती की नीट जरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी मॅथ सब्जेक्ट हा ठेवायचाच आहे. जे मुलं JEEचं प्रिपरेशन करतायत त्यांना तुम्ही बायोलॉजी स्किप केलं तरी चालतं, कारण बायोलॉजीचा विषय कुठे येत नाही. परंतु जे मुलं नीटला असेल त्यांनी मॅथ सब्जेक्ट हा ठेवायचा आहे आणि तुम्ही ठेवताना नक्कीच या जी सूचना आहे याचं पालन करताल आणि सिरियसली अभ्यास करताल. आपण जरी तुम्ही 0 असाल तर आपण गायडन्स करायला या ठिकाणी आहे. तुम्हाला 0 हिरो बनवण्यासाठी वी आर हेअर टू गाईड यू सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू. समजलं? तर आता आपण चॅप्टर स्टार्ट करतोय. मॅथमॅटिक्सचे 2 पार्ट्स होतात, एक मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2. मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2. आता आज आपण पहिला चॅप्टर स्टार्ट करतोय, मॅथमॅटिक्स 1 मधला स्टार्ट करतोय आणि चॅप्टरचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. इट इज द अँगल अँड इट्स मेजरमेंट. पहिला चॅप्टर आहे आपला. पहिला चॅप्टर आपण स्टडी करतोय. मुलांना लक्षात घ्या, आपल्याला जेवढे प्रॉब्लेम्स या ठिकाणी झालेले आहेत आणि जेवढे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये किंवा व्हॉट्सअप थ्रू असाइनमेंट दिलं जाईल, डेली रोजच्या रोज आपल्याला हे सॉल्व करायचे आणि त्या दिवसाचा अभ्यास त्या दिवशी आपल्याला संपून टाकायचे. कारण काय होतं, जसं आपण आजचं उद्या म्हटलं, उद्याचं परवा म्हटलं तर आपलं पेंडिंग वर्क खूप राहतं आणि एक नंतर अशी परिस्थिती येते की आपल्याला काहीच म्हणजे पूर्ण ब्लँक झाल्यासारखं वाटतं, लोड खूप वाटतो, मग मॅथमॅटिक्स अवघड व्हायला सुरुवात होतं. तर असं न करता जेवढं सांगितलंय तेवढं पूर्ण फक्त डोक्यामध्ये भिनवा पूर्ण आणि अभ्यासाला लागा. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चॅप्टर स्टार्ट करतोय अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल अँड इट्स मेजरमेंट. तर पहिले टर्म्स काही आपण टर्म स्टडी करतोय. म्हणजे जसं पहिला टर्म्स आहे तुम्हाला डायरेक्टेड अँगल. त्याच्यानंतर अँगलचे टाइप्स हे आपण पूर्ण डिटेल्समध्ये स्टडी करतोय, थेरॉटिकली पार्ट्स. तर आपण पहिल्यांदा पाहूयात डायरेक्टेड अँगल. आता डायरेक्टेड अँगल म्हणजे काय लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे हे डायरेक्टेड अँगल म्हणजे काय. एक हा समजा एक रे असेल, हा OA आणि हा OA आणि आपण काय करतोय, हा रे OA या पॉइंटला स्टेबल ठेवून, म्हणजे समजा हे असं जर असेल, हे असं हा रे OA आहे, तर या पॉइंटला स्टेबल ठेवून आपण अबाउट दिस पॉइंट वी आर मुव्हिंग दिस रे इन दिस डायरेक्शन अँड सपोज द पोझिशन ऑफ दिस रे इज लाईक दिस. सो दिस इज द पोझिशन आफ्टर सम टाइम, इट इज द OB. म्हणजेच हा रे OA तुम्ही काय करताय, अबाउट दिस पॉइंट O मूव्ह करताय. एक तर कुठे करणार, एक अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज म्हणजेच काय, आपली ही वॉच आहे, आपल्याला माहिती आहे ही वॉच आहे. ही वॉच, आपली जी वॉच असेल, वॉच कशी मूव्ह होते, अशा डायरेक्शन मूव्ह होते, या डायरेक्शन मूव्ह होते. पण आपण जर याच्या उलट गेलो तर ही झाली आपली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आणि ही झाली आपली क्लॉकवाईज डायरेक्शन. समजलं? तर हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. समजा हा रे OA आणि OA मी मूव्ह करतोय अबाउट दिस पॉइंट O अँड इट इज मुव्हिंग आफ्टर सम टाइम ऍट द पॉइंट B. म्हणजे तुम्हाला इथे काय होतं, एक अँगल फॉर्म होतो आणि हा जो असेल अँगल AOB याला म्हणतोय आपण अँगल. आपल्याला माहिती आहे, आपण हे 10वी पर्यंत स्टडी केलेलं आहे. परंतु आता डायरेक्टेड अँगल म्हणजेच काय. डायरेक्टेड अँगल मध्ये आपला हा डायरेक्टेड रे म्हणजे हा पहिला असेल रे OA आणि दुसरा असेल रे OB.
आणि याची एक ऑर्डर इम्पॉर्टंट असते. आता हा अँगल AOB झाला, आपल्याला डायरेक्टेड अँगल स्टडी करायचे. आता जर पाहिलं आपण या ठिकाणी, इथे जर पाहिलं आपण, हा रे OA म्हणजे इथं आपण डेफिनेशन कसं घेतोय पहा, द ऑर्डर्ड पेअर, इट इज नॉट पे, इट इज ऑर्डर पेअर ऑफ रे OA OB. ऑर्डर म्हटलेला आहे, वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. ऑर्डर पेअर ऑफ रे OA म्हणजे दोन रे OA आणि OB याची पेअर झालेली आहे. द ऑर्डर पेअर ऑफ रे OA OB टुगेदर विथ द रोटेशन ऑफ रे OA टू द पोझिशन ऑफ रे OB. म्हणजे ऑर्डर पेअर आहे. ऑर्डर पेअर कोणती, OA आणि OB. आणि याच्यामध्ये आपण काय करतोय, आपण OA चं रोटेशन करतोय कुठं, पोझिशन OB ला. कुठं, पोझिशन OB ला. आणि इथं जो तुमचा फॉर्म होतो हा होतो आपला डायरेक्टेड अँगल. हा होतो आपला डायरेक्टेड अँगल. आता जर पाहिलं ऑर्डर पेअर मध्ये हा OA आणि OB, OA जो रे आहे म्हणजे हा रे जो OA आहे याला म्हणतोय आपण इनिशियल आर्म, याला म्हणतोय आपण इनिशियल आर्म. आणि जो नंतरचा रे भेटणार आहे OB याला म्हणतोय आपण टर्मिनल आर्म, टर्मिनल आर्म. आता इथं ऑर्डर शब्द आहे. ऑर्डर म्हणजे काय, OA it should be initial arm and OB it should be terminal arm. OA it should be initial arm and आपण असं नाही करू शकत OB आणि OA म्हणजे असं या साईडला इकडच्या साईडला नाही मोजू शकत. आपण काय करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मूव्ह होते आणि हा रे OA हा काय करतोय, मूव्ह करतोय कुठं, पोझिशन OB ला, रे OB ला. याच्यामध्ये OA हा होईल इनिशियल आर्म आणि OB हा होईल टर्मिनल आर्म. तर OA हा इनिशियल आर्म, OB हा टर्मिनल आर्म. आणि कोणत्या पॉइंट सोबत आपण रोटेट करतोय, O पॉइंट. आणि या O पॉइंटला आपण म्हणतोय व्हर्टेक्स. O पॉइंटला म्हणतोय आपण व्हर्टेक्स. सो व्हॉट इज द डायरेक्टेड अँगल, द ऑर्डर पेअर ऑफ रे OA. आता ऑर्डर पेअर समजला असेल तुम्हाला. द ऑर्डर पेअर ऑफ रे OA OB टुगेदर विथ अ रोटेशन ऑफ रे OA म्हणजे आपण काय म्हणतोय, द ऑर्डर पेअर ऑफ रे OA OB विथ अ रोटेशन ऑफ रे OA टू द पोझिशन ऑफ रे OB, to the position of ray OB, then it is called as a directed angle. Now in this case it is directed angle is denoted by like this angle, and just denote the direction there. Angle AOB is the directed angle. आता आपल्याला दोन प्रकारचे मी इथे फिगर ड्रॉ करतोय, परत समजेल आपल्याला. मी हा घेतोय O, हा घेतोय A, हा घेतोय इथं B आणि इथं तुमची डायरेक्टेड अँगल असेल असा AOB. दुसरी जी फिगर आहे मी अशी घेतोय, इट इज OB and this is A. या ठिकाणी इनिशियल आर्म तुमचा OA असेल, हा असेल तुमचा टर्मिनल आर्म, टर्मिनल आर्म. या ठिकाणी मी घेतोय इनिशियल आर्म आणि हा घेतोय मी टर्मिनल आर्म, टर्मिनल आर्म. आता जर पाहिलं याचा जो रे आहे तो हा असा आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमचा जो डायरेक्टेड अँगल आहे हा OB पासून OA कडे जातोय आणि इकडे OA पासून OB कडे जातोय, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुमचे जे अँगल ऑफ AOB, अँगल ऑफ AOB इज नॉट इक्वल टू अँगल ऑफ BOA, BOA. समजलं. कारण इथं तुमचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म समजतात, त्याच्यामुळे आपला ऑर्डर ही खूप इम्पॉर्टंट आहे. ऑर्डर हे खूप इम्पॉर्टंट आहे. परत ज्यावेळेस तुम्ही अँटी क्लॉकवाईज घेताय, ज्यावेळेस तुम्ही अँटी क्लॉकवाईज घेताय दॅट विल बी कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लॉकवाईज घेताय दॅट विल बी कन्सिडर ॲज अ निगेटिव्ह. म्हणजे हा जर अँगल तुम्ही असा मेजर करतोय सो दॅट विल बी कन्सिडर ॲज अ निगेटिव्ह. आणि जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज मूव्ह करताय तर दॅट विल बी कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. सो दिस इज वन मोर important point. So directed angle is what, the order pair of ray OA OB with a rotation of ray OA to the position of ray OB is called as a directed angle. आणि डायरेक्टेड अँगल आपल्याला तीन टर्म्स इम्पॉर्टंट येत आहेत. फर्स्ट येतो आणि इनिशियल आर्म, दुसरा येतो टर्मिनल आर्म, तिसरा येतो व्हर्टेक्स. इनिशियल आर्म म्हणजे तुमचं स्टार्टिंग पोझिशन, बरोबर आहे. आणि टर्मिनल आर्म म्हणजे तुमची नेक्स्ट पोझिशन, शेवटची पोझिशन, दॅट इज अ टर्मिनल आर्म. आणि व्हर्टेक्स म्हणजे कोणत्या पॉईंटच्या भोवती तुम्ही तो इनिशियल आर्म मूव्ह करताय त्याला म्हणतोय आपण व्हर्टेक्स. आणि ज्यावेळेस तुम्ही अँगल हा अँटी क्लॉकवाईज मेजर करताय दॅट विल बी कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लॉकवाईज मूव्ह करताय दॅट विल बी कन्सिडर ॲज अ negative. Getting? So these are the some important points. That is this is the theoretical parts of the directed angles, and you should know what should be the directed angles. Directed angle आपण अशा पद्धतीने डिनोट करतोय, समजलं.
त्यानंतर आपण नंतरचा जो पार्ट स्टडी करणार आहे तो पार्ट असेल अँगल्स इन इट्स टाइप्स. हे सर्वांना प्रॉपरली समजलं असेल मी अशी अपेक्षा करतोय. अँगल टाइप्स. आता आपण स्टडी करतोय टाइप्स ऑफ अँगल, अँगल टाइप्स किंवा टाइप्स ऑफ द अँगल, टाइप्स ऑफ द अँगल. आता आपल्याला माहित झालं की डायरेक्टेड अँगल आपण डिनोट करतोय या पद्धतीनं, बरोबर आहे. अँगल AOB, अँगल AOB, दिस इज द डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल, डायरेक्टेड अँगल मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय, इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म आणि व्हर्टेक्स, बरोबर आहे. अँटी क्लॉकला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतोय, क्लॉकवाईजला आपण निगेटिव्ह कन्सिडर करतोय. आता जस्ट तुम्ही टाइप्स ऑफ अँगल मध्ये स्टडी करताय, तुम्हाला 4 मेन टाइप्स आहेत, झिरो अँगल, वन रोटेशन अँगल, स्ट्रेट अँगल आणि राईट अँगल. तर आपण कन्सेप्ट समजून घेऊयात प्रॉपरली. झिरो अँगल म्हणजेच काय, जर तुमचा रे OA आणि OB हे एकाच डायरेक्शनला असेल, जर तुमचा रे OA आणि OB हे एकाच डायरेक्शनला असतील, सो दॅट आर कॉल्ड, सो अँगल बिटवीन OA आणि OB हा किती असेल, झिरो असेल. सो अँगल ऑफ AOB इट इज अ डायरेक्टेड, सो दॅट इज द झिरो, दॅट इज कॉल्ड एज अ झिरो अँगल. नावच सांगतो झिरो, झिरो अँगल. झिरो अँगल म्हणजेच काय, रे OA आणि OB हे म्हणजे समजा हा पेन आहे, हा रे OA आहे आणि हा रे OB आहे, तर दोन्ही पण एकाच पोझिशनला आहेत, देर इज नो एनी रोटेशन, त्याला काय म्हणतोय आपण, इट इज अ झिरो अँगल. सो अँगल ऑफ AOB झिरो. नेक्स्ट इज अ वन रोटेशन अँगल. वन रोटेशन अँगल, वन रोटेशन अँगल काय होईल, इथे तुम्हाला आफ्टर रोटेशन, आफ्टर रोटेशन रे OA and OB are coincide with each others, are coincide with each others, are coincide with each others. समजलं, म्हणजे इथे रोटेशन झालंय, समजा सुरुवातीला हा OA हा रे या ठिकाणून इकडच्या साईडला आलाय, तो इथं आलाय, म्हणजे कम्प्लीट रोटेशन झालंय, एक कम्प्लीट रोटेशन झालंय. या ठिकाणी रोटेशन झालेलं नाहीये. This is without rotation. OA and OB they are coinciding, they are at the same. But in this case, after rotation, maybe anti-clockwise or maybe clockwise, maybe anti-clockwise or maybe clockwise. The OA and OB they are the same position, they are coinciding with each other. Then it is called as a one rotation angle. Getting zero angle, zero angle मध्ये OA आणि OB हे without rotation same असते. One rotation angle मध्ये with a one rotation OA and OB they are the coinciding with each others, so they are called as one rotation angle. Next is a straight angle. After one rotation means after rotation म्हणजे काहीतरी not one rotation, after rotation OA and OB they are lies in the opposite direction, they are lies in the opposite direction. म्हणजे समजा OA हा इनिशियल आर्म आहे, इथून तो रोटेशन केला आणि या ठिकाणी आला OB, तर OA हा या डायरेक्शनला जातो, OB हा या डायरेक्शनला जातो, त्याला म्हणतोय आपण स्ट्रेट अँगल. अँड द स्ट्रेट अँगल इज करस्पॉन्ड टू दी 180 डिग्री. दिस इज अ 360 or minus 360 degree. Then what is the right angle? Right angle is a 1/4 of the one rotation. म्हणजे समजा 1/4 of the rotation, रोटेशन पूर्ण कम्प्लीट होण्यासाठी हे असेल 1/4, म्हणजेच मी 4 भाग पाडतोय, तर हा जो एक भाग असेल, सो 1/4 of the one rotation इट इज कॉल्ड एज अ राईट अँगल. आणि एका रोटेशन मध्ये किती असतील, इन वन रोटेशन हाऊ मेनी right angles are there? 4 right angles are there, 4 right angles are there. Getting? So this is the types of the angles, the very important: zero angle, one rotation angle, straight angle and right angle. Zero angle मध्ये without rotation the ray OA and OB they are having the same position. One rotation angle, in one rotation OA and OB they are having the same position, they are coinciding. Straight angles, after rotations OA and OB they are just in opposite direction, that is called as straight angles. And right angles, 1/4 of the one rotation, or in one rotation we are getting the 4th right angles, this is called as a right angle. So in this case directed angle AOB is 0. Here directed angle of AOB it is 360 degree or minus 360 degree. If it is angle of BOA, angle of
BOA, it is minus 360 degree. This is 180 degree minus 180 degree. So angle of AOB, it is 180 degree. Angle of BOA, it is minus 180 degree. कारण आपण clockwise हे निगेटिव्ह घेतोय, अँटी क्लॉकवाइज हे पॉझिटिव्ह घेतोय. आणि इन राईट अँगल, अँगल ऑफ AOB इज इक्वल टू 90 डिग्री. गेटिंग. आणि असं तुम्ही एक 90, दुसरा 90, तिसरा 90, चौथा 90 असं इथं अँगल फाइंड करू शकतोय. सो दिस इज ऑल अबाउट द डिफरंट टाइप्स ऑफ द अँगल्स. I think you have understood it very properly. Give me comments in the comment box that how much portion you are understanding for this angle and its measurement. Very important. नॉर्मली एक क्वेश्चन हा JEE ला असतोय, एक क्वेश्चन हा CET ला असतोय आणि बोर्डला तर हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. सो आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड ऑल दिस. व्हॉट इज द डायरेक्टेड अँगल्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ द अँगल्स, zero angle, one rotation angle, straight angles, and the right angles. Getting. So already you know this, but some in a very technical way we are defining this, and that I think you are understanding it properly. So please note down this, then we will see the next part of this chapter. नेक्स्ट पार्ट आहे जो आपण अँगल अँड सीट मेजरमेंटचं स्टार्ट करतोय. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. आपण आतापर्यंत डायरेक्टेड अँगलमध्ये आपण टाइप्स ऑफ अँगल स्टडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये झिरो अँगल, वन रोटेशन अँगल, स्ट्रेट अँगल्स आणि राईट अँगल्स आपण स्टडी केले. आता अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. Angles in standard position is what? When we are having the rectangular coordinate systems with the O is the origin. म्हणजे हा ओरिजिन असेल तो वर्टेक्स डिफाइन करेल आणि तुमचा जो इनिशियल आर्म असेल तो अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. So vertex is at the origin O and initial arm it should be along the positive x-axis. Then it is called as a angles in standard position. आता जर घेतला आपण, मी हा रे घेतोय P, हा घेतोय मी Q आणि हा घेतोय मी R. तर या ठिकाणी अँगल ऑफ डायरेक्टेड अँगल ऑफ AOP, डायरेक्टेड अँगल ऑफ AOQ and directed angle of AOR. These are the angles in standard position. Angles in standard position. का? कारण तुमचा इथं वर्टेक्स O हा काय इथं ओरिजिनला आहे आणि जो इनिशियल आर्म आहे OA तो कुठे आहे तुमचा पॉझिटिव्ह एक्स सोबत आहे. त्याच्यामुळे याला म्हणतो आपण अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. आता जर मी घेतलं अँगल ऑफ POQ, अँगल ऑफ POQ कुठे POQ म्हणजे हा अँगल POQ, हा अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन असेल का? नसेल. का? कारण याचा जो PO आहे हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत आहे का? नाहीये. आणि त्याचा जो ओरिजिन वर्टेक्स लाईज आहे, पण तुमचा जो इनिशियल आर्म आहे, इनिशियल रे तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत नाही. त्याच्यामुळं दिस इज नॉट दी अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. समजलं? म्हणजे हा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये नाही. तर अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये आपला जो इनिशियल आर आहे तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत हवाय आणि जो तुमचा वर्टेक्स आहे तो ओरिजिन असायला पाहिजे. सो दिस इज द अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. Next, angle in quadrant. Angle in quadrant means what? In rectangular coordinate system, it is O and this is the A. If it is lies along the y-axis, positive y-axis, then this we can see it is a quadrant axis. This is the angle in quadrant, angle in quadrant, angle in quadrant, angle in quadrants. This is the simple concept. म्हणजे angle in quadrant प्रत्येक x axis, y axis असेल निगेटिव्ह किंवा हा ॲक्सिस हा पूर्ण काय फॉर्म करतायत? अँगल इन क्वाड्रंट फॉर्म करतायत. नेक्स्ट कन्सेप्ट आहे इट इज अ को टर्मिनल अँगल. को टर्मिनल अँगल आपण तो डिटेल्समध्ये स्टडी करूयात कारण याच्यावर न्यूमेरिकल्स आहेत. को टर्मिनल अँगल इज व्हॉट?
the directed angles, it is a co-terminal angle. Directed angle म्हणजे काहीतरी रोटेशन होते of different amount of rotation having the same position, having same position of initial arm and terminal rays are called as a co-terminal angles. म्हणजेच काय, मी घेतोय एक OA, हा O असेल, हा B घेतोय आणि इथं घेतोय मी 30 डिग्री हा अँगल आहे. कोणता अँगल ऑफ AOB इज इक्वल टू 30 डिग्री. आता मी काय करतोय, हा जो रे आहे हा रे इथून मूव्ह करतोय. इनिशियल आर्म तर हाच येतोय आणि परत मी जातोय आणि परत या ठिकाणी येतोय. म्हणजे तुमचा सेकंड जो अँगल आहे, मी हा जो सेकंड अँगल आहे, OA हा इनिशियल आर्म झाला आणि OB हा कोणता आर्म झाला, इट इज द विच आर्म, यस विच आर्म, दिस इज द टर्मिनल आर्म. आता जर या ठिकाणी हा अँगल तुमचा अँगल AOB आणि मी दुसरा जो अँगल घेतोय AOB घेतोय मी, पण हा किती असणार आहे इथं, आता एक रोटेशन कंप्लीट झालं इथं, इथून इथपर्यंत एक रोटेशन कंप्लीट म्हणजे 360 आणि प्लस हा किती आहे 30. सो दिस इज 390 डिग्री. तर आता 30 डिग्री अँड 390 डिग्री दीज आर द को टर्मिनल अँगल्स. परत आणखी घेतोय आपण, हा मी इथून या डायरेक्शन डिफाईन करतोय, या डायरेक्शन डिफाईन केलं. आता इथून जर मी सुरुवात करतोय, हा क्लॉकवाईज असेल आणि मी इथं आलो त्यावेळेस 360 होईल, -360. पण इथून मी 30 मायनस केलं म्हणजे अँगल ऑफ AOB इज इक्वल टू -330 डिग्री. तर आता 30 डिग्री, 390 डिग्री अँड -330 डिग्री. तर या ह्याला तुमचा इनिशियल आर्म काय असणार आहे, इनिशियल आर्म काय असणार आहे, इट इज OA. फायनल आर्म काय असणार आहे, फायनल आर्म काय असणार आहे OB. सो दीज आर द सेम इनिशियल. म्हणजे रोटेशन ते किती जरी कंप्लीट केलं, आता इथं पहा परत मी काय करतोय, आता आणखीन एक घेतोय. या ठिकाणी एक रोटेशन कंप्लीट झालं, दुसरं रोटेशन कंप्लीट झालं आणि परत तो या ठिकाणी आला. म्हणजे 360 प्लस 360 हाऊ मच, 720 प्लस 30. सो दिस इज बिकम 057. सो 750 yes, 720 750 yes. सो 750 म्हणजे या अँगलला सेकंड पोझिशनला परत मी घेतो मी 750. सो 30 डिग्री, 390 डिग्री, -330 डिग्री, 750 डिग्री. दीज आर दी को टर्मिनल अँगल. दीज आर दी को टर्मिनल. समजलं, म्हणजे तुमचा को टर्मिनल, को म्हणजे काय सोबत, टर्मिनल म्हणजे काय, टर्मिनल रे तुमचे त्या सोबतच असेल. सो को टर्मिनल अँगल्स इम्पॉर्टंट आहे. याच्यावर आपला न्यूमेरिकल्स आहेत आणि CET ला खूप इम्पॉर्टंट आहे, बोर्ड एक्झामला इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या प्रॉपरली. तर को टर्मिनल अँगल म्हणजेच काय, किती पण रोटेशन होतील, रोटेशनचं आपलं 1 2 3 4 रोटेशनचं तिथं गणित नाहीये, पण तुमचा इनिशियल आर्म आणि तुमचा टर्मिनल आर्म हा काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. त्या अँगल आपण काय म्हणतो, को टर्मिनल अँगल्स. आणि को टर्मिनल अँगल आपला इथं जर एक्झाम्पल घेतलं आपण 30 डिग्री, त्याच्यानंतर 390 डिग्री, त्याच्यानंतर -330 डिग्री, त्याच्यानंतर 750 डिग्री. दीज आर दी को टर्मिनल अँगल. आणि कोणता जर तो को टर्मिनल अँगलची तुम्ही सबट्रॅक्शन केलं, सो दिस इज द, इफ यू टेक द subtraction of co-terminal angles, then it should be the integral multiple of 360 degree. Let us see, 390 minus 30 how much, 360. 1 into 360 that is 360. म्हणजे हा 1 चा मल्टिपल 360 आहे. त्याच्यानंतर -330 minus 30 किती होईल, -330 minus 30 किती होईल, -360. yes, so again -360. 750 minus 30 it is 720. So 720 it is 2 into 360. So always if you take the subtraction of coterminal angles, then it should be the integral multiple of 360. 1 2 3 4 5 into 360. Like this we are getting this coterminal angle. Getting? तर आजच्या सेशन मध्ये आपण खूप इम्पॉर्टंट थेरॉटिकल कन्सेप्ट समजून घेतलेला आहे. पहिलं घेतलेलं आहे आपलं व्हॉट, आपण पहिलं काय स्टडी केलेलं आहे, डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल म्हणजेच काय, तुम्हाला 2 नवीन टर्म्स आहेत, इनिशियल आर्म किंवा इनिशियल रे किंवा टर्मिनल आर्म टर्मिनल रे. इनिशियल आर्म टर्मिनल आर्म, जेव्हा तुम्ही OA हा इनिशियल आर्म असेल तर तुम्ही मूव्ह करताय कुठं, OB पोझिशनला, त्याला म्हणतो आपण डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल आपण नॉर्मल अँगल असा डिफाईन करतोय, पण डायरेक्टेड अँगल आपण असा करायचा आणि इथं क्रॉस करायचे त्याच्यावर. सो दिस इज अ डायरेक्टेड अँगल डेफिनेशन. वो हा व्हर्टेक्स असेल. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ अँगल स्टडी केले आहेत, 0 अँगल, 1 रोटेशन अँगल, स्ट्रेट अँगल आणि राईट अँगल.
zero angle मध्ये without rotation initial arm and the terminal arm they are lies in the same position. What is a one rotation arm? After one rotation initial arm and the terminal arm they are having the same position. स्ट्रेट अँगल मध्ये इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे दे आर लाई इन द ऑपोजिट डायरेक्शन आणि राईट अँगल मध्ये दे आर हॅव्हिंग द 90 डिग्री. सो दिस इज द OA and OB दे आर लाईज अलॉंग द पर्टिक्युलर ॲक्सिस. सो दिस इज अबाउट द राईट अँगल्स, वन रोटेशन अँगल, स्ट्रेट अँगल अँड द झिरो अँगल. त्यानंतर आपण इम्पॉर्टंट स्टडी केलेला आहे अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन ओ जो हा व्हर्टेक्स असेल तो ओरिजिनला असेल आणि तुमचा इनिशियल आर्म हा ऑलवेज अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असेल, त्याला म्हणतोय आपण अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल्स इन क्वाड्रंट्स when they are lies along the x, y, z axis they form the angles in quadrant. So we know this concept. And next is the co-terminal angle. Co-terminal angle मध्ये रोटेशन किती का असत नाही, पण इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे काय असतील एकाच पोझिशनला असतील. एक रोटेशन, दोन रोटेशन, तीन रोटेशन किती असेल तरी चालतं, पण इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे काय असतील सारखेच असतील, त्याला म्हणतो आपण को-टर्मिनल अँगल्स. आणि को-टर्मिनल अँगल्स मध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय, ज्यावेळेस तुम्ही सबट्रॅक्शन करताय कोणत्या पण दोन को-टर्मिनल अँगलचं, so it should be always it is integral multiple of 360 degrees. So this is the basic concept of the angles and its measurements. I think you have understood very properly. Write your understanding status in the comment box. Definitely I can update with your understanding status. Properly समजून घ्या, कुठे रट्टा मारायचं नाही, पूर्ण आपल्याला डोक्यामध्ये फीड करून घ्यायच्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आपण उद्या टाइप्स ऑफ मेजर ऑफ अँगल्स म्हणजे रॅडियन आणि डिग्री हे दोन जे मेन टाइप्स आहेत अँगलचे ते कसे मेजर करायचे अँड हाऊ वी कॅन कन्वर्ट रॅडियन टू द डिग्री अँड डिग्री टू द रॅडियन अँड द प्रॉब्लेम डिपेंड्स ऑन द को-टर्मिनल अँगल. आजच्या थेरॉटिकल हे आपण उद्याच्या सेशनमध्ये स्टडी करणार आहे. सो आय होप दॅट एव्हरी वन इज एन्जॉईंग दिस सेशन. आर यू एन्जॉईंग? येस, डेफिनेटली यू शुड एन्जॉय द मॅथ अँड यू शुड create the very positive energy to learn the maths. Getting? So I hope that you understood very properly, and tomorrow we will meet at the same times with the new part of the angle and its measurements. So enjoy the math, don't get the bored, and very positive energy. Start the study for your NEET and JEE exams. Okay, so thanks for watching this video. Thank you.